विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार हरी भक्त थोर भूमंडळी त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्यावर अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त देवाचे अत्यंत लाडके लढीवाळ संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग निळोबारायांचा आहे। पारमार्थिक क्षेत्रातल्या मोठ्या आदर्यू लोकांचं वाक्य आहे, माझं नाही, मी छोटा आहे। पारमार्थिक क्षेत्रातल्या जुनाट बुजुर्ग आध्यात्मिक अभ्यासू लोकांचं वाक्य आहे की संत शिरोमणी निळोबाराय हे भगवंताचे अत्यंत शेवटचे लाडके लढीवाड भक्त आहेत। तुकोबारायचे सुद्धा निश्चिम भक्त आहेत। आणि प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्या निळोबारायांचा आहे की त्या निळोबारायांचा अधिकार फार मोठा आहे। असतो काही काही लोकांचा सीमित अधिकार असतो, चमचाभर पाण्या इतका असतो, पळीभर पाण्या इतका असतो, जगभर पाण्या इतका असतो, घागरभर पाण्या इतका असतो, हौदभर पाण्या इतका असतो, इथपर्यंत आपला अधिकार असतो। पण आध्यात्मिक क्षेत्रात निळोबारायाचा इतका मोठा अधिकार आहे, इतका मोठा अधिकार आहे की ज्यांनी देवाला सुद्धा वापस करावं। प्रार्थिल्या वाचोनी आला शेखा, प्रार्थिल्या वाचोनी आला शेखा, प्रार्थिल्या वाचोनी आला तेथे तुझा लागी बोलाविले कोणी, तेथे तुझा लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शेखा, प्रार्थिल्या वाचोनी आला शेखा, तुझा लागी देवाला सुद्धा म्हणावं, देवा मी तुम्हाला आमंत्रण दिलं नाही, मी तुम्हाला बोलावलं नाही, तुम्ही आलात कशाला। देवाला सुद्धा आमंत्रणाच्या बाबतीत चाहूल पटवून देणारे किंवा संवेदना जागरूक करणारी संत निळोबाराय। संध्याकाळचा ठिकाणा नसलेला पाहुणा जर आपल्याकडे आला ना, आपण त्याला विचारलं आम्ही तुम्हाला बोलावलं नाही कस काय आलात, तर इतकं त्याच्या नाकात वारं घुसतं, त्या वाऱ्यानं तो इतका फुगतो इतका फुगतो इतका फुगतो की तो परिसर दूषित करून टाकतो। इतका त्याला राग, इतका त्याला अहंकार। बापू विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। कोणाला म्हणू नये मालक, ज्याच्याकडे एक चमच्याभर संपत्ती आहे त्याला मालक म्हणणं म्हणजे हलकटपणाचं टोक आहे। भली आमची लोक एखाद्याला चोंबळीत असतील, ते त्याचा नालायकपणा आहे 2-4 हजारासाठी, त्याचा तो हलकटपणा आहे, त्यानं फारसं चोंबाळणं। पण मालक कोणाला म्हणत नसते। मी एक सोपी व्याख्या मांडतो सज्जनांनो तुमच्या पुढे। आता किती विद्वान एकत्रित आल्यावर, किती पैशावाले एकत्रित आल्यावर आता पाऊस पडन।
आणि आता जर एखाद्या विद्वानानं चिकित्सक वृत्तीच्या सात्विक सदाचारी व्यक्तीनं एखादं त्याला बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यानं जर पाऊस पाडला तर 50-50 एकर ज्याचं सोयाबीन येते 1 तोळ्याची अंगठी त्याला करीन. एक सामान्य शेतकरी 50-50 एकर जमीन ज्याच्याकडे तो त्याला घरी जाऊन 1 तोळ्याची अंगठी करील घरी जाऊन. पण तो पाऊसही एकाही नालायकाला पाडता येत नाही. तो पाडता येतो पंढरपुरातल्या मालकाला. म्हणून त्याला मालक म्हणायचंय. विठाला विठाला विठाला. आणि ही सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला वापस करावं. ही शक्ती, ही ताकद, हे भक्तीचं बळ ज्याच्याकडे त्यांना निळोबाराय म्हणावं. आणि प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्या निळोबारायांचा आहे. विठाला या अभंगाद्वारे निळोबाराय नमूद करतात, मी संतांचा महिमा किती वर्णन करू. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. निळोबाराय म्हणतात मी त्यांचा महिमा किती वर्णन करू. याचा अर्थ असा नाही की निळोबारायला संतांचा महिमा वर्णन करत असताना कंटाळा आलाय, असं कुठलंही कुठं लावी जाऊ नका. निळोबारायाचा या वाक्याचा अर्थ असा नाही की त्यांना महिमा वर्णन करता येत नाही. याचा अर्थ असा आहे की निळोबाराय म्हणतात की त्यांचा महिमा इतका गोड आहे, इतका गोड आहे, मी किती जरी वर्णन केला तर तो वर्णन केल्याच जात नाही. हा त्या संतांचा महिमा आहे. म्हणून काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्यावर संतांचे 1-2 महिम्याचे पुरावे की किती मोठी संत असतात हे तुमच्या पुढे गिरगावचा बाळू मांडण्याचा प्रयत्न करेल. पण आजच्या कीर्तनाचं औचित्य आदरणीय या परिसराला लाभलेलं राजकीय क्षेत्रातलं एक जडवट रत्न, एक माझ्या अल्पशा मतीनं मी फार काही चोंबाळणार नाही, पण त्यांच्या वयाचा विचार केला, ते कधीपासनं राजकीय क्षेत्रात आहेत असा जर विचार केला तर या परिसराला लाभलेलं भारतीय जनता पार्टीतलं रत्न म्हणजे या परिसरातले भारतीय जनता पार्टीतले ते भीष्माचार्य म्हणावं लागतील. विठाला विठाला जुने आहेत ते, वयस्कर आहेत. बापू एखाद्या नवीन तरुण तडफदार कार्यकर्त्याला एखादा आमचा महाराज जर भीष्माचार्य म्हणत असेल तर ती चुकीची व्याख्या आहे. नाना जुने आहेत, वयस्कर आहेत, फार दिवसापासनं या पक्षात कार्यरत आहेत, ते एक छोटेसे भीष्माचार्य आहेत. आणि त्यांच्या आदरणीय नानांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आजचा हा या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. त्यांना गोड असं सदृढ आयुष्य मिळालेल्या आयुष्यामध्ये अशीच त्यांना राजाश्रयातली एक सत्ता प्राप्त हो, त्यांना राजाश्रय प्राप्त हो. आणि मिळालेल्या राजाश्रयात नानांच्या हातानं समाजाची सेवा घडो. आणि हे घडण्यासाठी विटेवरच्या मालकाचे आशीर्वाद गरजेचे आहेत, काशीतल्या मालकांचे आशीर्वाद गरज आहेत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई या संतांच्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतनाने त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आदरणीय कार्यकर्ते करतात. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला काशीनाथ बापू पठाडे असतील, बापू असतील, रामबाबा असतील, रामकाका असतील, ही मोठी मोठी जी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अतूट ज्यांची निष्ठा आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि एका राजकीय क्षेत्रातल्या बलाढ्यशाली, सात्विक तात्विक सदाचारी एक जुनाट नेत्याच्या वयोवृद्ध नेत्याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मला कीर्तन करण्याचा योग येते. ते माझंही सौभाग्य म्हणावं लागेल. कधी कधी अशा लोकांचे वाढदिवस करावं लागते
की त्याचे मायबाप सुद्धा त्याला कदरलेत, पण ते पैशाच्या जोरावर आम्हाला 2 घंटे नाचित येत. विठाला विठाला विसंगती होईल 2 मिनिटं बोलण्याची, पण कोणाला राग येऊ नये. या विश्वातला प्रत्येक बुद्धिमान पैशावाली माणसं त्याला कामाला लावते. किती बुद्धिवान असू द्या, किती मोठा असू द्या, मोठी मोठी माणसं त्याला रोजानं लावते. विठाला विठाला चांगल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आजचं आयोजन आहे. आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज गोड, ज्यांचं मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे गणेश महाराज, त्यांचंही मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय भगवान महाराज, आवाजावर ज्यांचं गोडसं प्रभुत्व आहे, दादा पाटील आवाजावर त्यांचं प्रभुत्व आहे, ज्यांनी सुरुवात केली आदरणीय दत्ता महाराज, गोड त्यांचा आवाजावर प्रभुत्व आहे. आदरणीय दादा महाराजांचे विद्यार्थीच होते का चालीला आता, सदानंद महाराजच्या भगवान महाराजासोबत गोड आवाजावर प्रभुत्व आहे. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा प्रचार करणारी ही वारकरी मंडळी, त्यांच्याही चरणी प्रणाम करतो. अमूल्य वेळ प्रत्येकाचा अमूल्य आहे. या धकाधकीच्या युगामध्ये वेळ काढून 2 घंटे तुम्ही पारमार्थिक क्षेत्रात कीर्तनात बसलात, याकरता तुम्हा श्रोत्यांच्या सुद्धा चरणी साष्टांग प्रणिपात. तारखीच्या संदर्भात आदरणीय करमाडचे प्रभू तात्या उकिरडे सतत संपर्क करत होते. बापूंच्या वतीनं, बाबाजींच्या वतीने, रामकाकांच्या वतीने सतत संपर्क करत होते प्रभू तात्या. मलाही येण्याचा योग आला. आजचा पवित्र प्रसंग आहे. श्रावण मासाची सुरुवात आहे, ज्या मासाला आधिपत्य भगवान शिवजींचं आहे. कालच्या मासाला, काल श्रावण मासामध्ये मागचा जो महिना होता, कालच्या तिथीला ज्या महिन्याची शेवट झाला तो अधिक मास, मल मास, याच्यात भगवान विष्णू परमात्म्याचं अधिष्ठान, भगवान कृष्ण परमात्म्याचं तो पुरुषोत्तम मास, आणि या मासाला आधिपत्य भगवान शिवजींचं आहे. जसं मासानाम मार्गशीर्षू, मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूंचं आधिपत्य, तसं श्रावण मासामध्ये फार मोठं प्राबल्य जर असेल तर भगवान शिवजींचं आहे. आणि तो पवित्र श्रावण मास आजची सुरुवात आहे. आणि आजच्या पवित्र सुरुवातीला आदरणीय नानांना आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं, उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना कोटी कोटी शुभेच्छा माझ्या अभंगावर येतोय. विठाला विठाला सत्संग साऊंड सिस्टीम अकोला गोड साऊंड सिस्टीम आहे. शक्यतो सभामंडपामध्ये एखाद्या वास्तूत साऊंड सिस्टीम व्यवस्थित लावता येत नसती, तो त्यांची अडचण नसते, त्यांचा काही दोष नसतो, ह्या ध्वनीचा दोष असतो, ते प्रतिध्वनी आदळत असतो. पण अशा परिस्थितीत सुद्धा गोड अशी साऊंड सिस्टीम लावली ही सत्संग साऊंड सिस्टीम अकोला. तुम्हाला सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. विठाला विठाला बापू जास्त संपर्क करत होते, बापूंनाही धन्यवाद. अभंगावर येतो. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरी भक्त थोर भूमंडळी. एवढा महिमा संतांचा मोठा आहे, इतका संतांचा महिमा मोठा आहे की हा महिमा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. जगाला निर्माण करणारा, मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टी निर्माण करण्याचं खातं ज्याच्याकडे, तो सत्य लोकाचा मालक विधाता ब्रह्मदेव. याला सुद्धा या संतांच्या महिम्याचं मोजमाप करता येत नाही. तिथं तुमच्या माझ्यासारख्यांनी कोण्या मापानं मोजायचंय. विठाला विठाला. या संतांनी एखादी गोष्ट जर करायची ठरली तर ती एवढी टोकाची असती, एवढी टोकाची असती की ते टोक सुद्धा मोजता येत नाही. वाक्य नीट ऐका. बीड परगण्याचा एक सात्विक सदाचारी म्हणण्यापेक्षा
एक विद्वान व्यक्ती आहे. सुभे आणि परगणे तालुक्या जिल्ह्याला उपमा होती जुन्या काळात. असा एक बीड जिल्ह्यातला खूप विद्वान व्यक्ती, ग्रंथ संपदा पारंगत आहे, अवगत आहे, शास्त्र अवगत आहेत, पुराण अवगत आहेत, वेद अवगत आहेत, असा कुशल व्यक्ती एकदा म्हणे पंढरपूरला गेले. काय त्यांचा महिमा सांगतोय. पुरुष मंडळ सर्वांनी इकडल्या साईडला येऊन बसायचं. महिला मंडळ इकडे बसतील. मागे बसलेले सर्वांनी उठा. काय नाही झालं का? बर, खाली नसल जागात कोणी माझजवळ या. इथं पण भरपूर बसतेत, 50-60 जण. काय होते त्याला? या पुढच्या तरी आहेतच किती, 1-1.5 तासापुरत्या. या इथं ठेवून जावं लागणार आहे. विठाला 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 अभ्यास केलेला व्यक्ती आहे. अभ्यास कोणाचा किती आहे त्याच्यापेक्षा त्याच्याकडे सात्विकपणा किती आहे हा महत्वाचा आहे. भला एखाद्याला कीर्तन छान करता येत असेल, फोगराट असेल, तर संप्रदायात तो नालायक आहे. त्याला संप्रदायात किंमत नाही. करता येत असेल कीर्तन, मानत असतील 4 लोक, तुला वाणीवर तुझं प्रभुत्व असेल, पण तू फुगीर असशील, अहंकारी असशील, तर तुझ्यात आणि मशीतल्या हलगटात काही फरक नाही. विठाला 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 असं तुमच्या पण क्षेत्रात आहे बरं. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. असं तुमच्या पण क्षेत्रात गाता खूप सुंदर येत असेल आणि अहंकारी असेल तर त्याला तो बोकड्या म्हणले. विठाला विठाला तसा तो एक विद्वान आहे. विद्वान आहे. विटेवरच्या मालकाकडे गेलाय. विटेवरच्या मालकासमोर त्यानं आपली अभ्यासाची ही सूत्रता सूत्रबद्ध दाखल केली. विटेवरच्या मालकानं सांगितलं, माझ्याकडे काय पाहिजे तुम्हाला? आमकामक पाहिजे, जा तुम्ही ज्ञानोबाराकडे जा. आणि विटेवरच्या मालकानं त्या व्यक्तीला स्वतःहून स्वप्नात दृष्टांत दिला आणि ज्ञानोबाराकडे जाण्यासाठी सांगितलं. ज्ञानोबारायांनी सुद्धा स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुकोबाराकडे जाण्यासाठी सांगितलं. तुकोबारायांनी मात्र प्रत्यक्ष 11 अभंग देऊन टाकले. काय त्यांचा महिमा सांगतोय. एकदा साधूंनी हातात धरलं. या साधूंची कृपा, साधूंचा अधिकार, साधूचा महिमा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा महिमा इतका टोकाचा असतो. उगा या चरित्रातून, या वाक्यातून ऐका. 11 अभंग देऊन टाकले. ते 11 अभंग वाचिल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, का हो तुम्हाला काही कळतंय? तुकोबारायला सांगितलं, तुम्हाला काही कळतंय? मी संस्कृत आस्कलित आहे, माझी प्रकांड विद्वान आहे संस्कृत मधला. मला वेदाचा अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, पुराण माझ्या करतल आहे, आणि तुम्ही मला एक प्राकृत अभंग दिले. अनेक नारळ देऊन टाकलं होतं. काय देता म्हणे तुम्ही मला? अहो, विटेवरच्या मालकाने स्वप्नात दृष्टांत दिलाय, मला ज्ञानोबारायकडे पाठवलं, आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी मला स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठवले, आणि तुम्ही प्राकृत अभंग देता. काय त्यांचा महिमा? वाक्य नीट ऐका. निळोबाराय का म्हणतात की संतांचा महिमा मी किती वर्णन करू.
तुम्ही? काय दिले? मी कोण आहे माहिती आहे तुम्हाला? तुकोबारायांनी नमस्कार केला. महाराज, मला एवढंच देता येते. आणि प्रथमतः मला असं वाटतंय की ज्ञानोबारायांनी तुम्हाला माझ्याकडे तरी कशाला पाठवत? ज्ञानोबाराय किती मोठे अधिकारी आहेत. काय ज्ञानेश्वरी होणे, तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी पाठवावं तरी कशाला? ते किती मोठे आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्यांना भिंत चालवता येते एवढा मोठा अधिकार ज्ञानोबारायांचा. रेड्याच्या मुखारविंदातून वेद वदवता येते एवढा अधिकार ज्ञानोबारायांचा. आणि त्यांनी सामान्य तुकारामाकडे का पाठवावं? पाठवू द्यावं म्हणे त्यांनी. पण तुम्हाला तरी कळतंय का काय प्राकृत 11 अभंग दिली मला? हे तुमचे तुम्हाला परत. हा नारळही तुमचा तुम्हाला परत. पुढे ऐका काका. एक सामान्य व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कोंडदेव. बापू, त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडदेव. कोंडदेव एका चाराण्याचा अभ्यास नाही, बाकी क्षेत्रातला तिळमात्र अभ्यास नसल्यामुळं अहंकार पण नाही. बाबाजी, अहंकार सुद्धा नाही, अहंकार सुद्धा नाही. कधी कधी लक्षात ठेवा, भक्ती संप्रदायामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल, पण अहंकार नसलेल्या व्यक्तीला किंमत आहे. त्याला विवेक कमी असू द्या, पण अहंकार कमी असलेल्या माणसाला किंमत आहे. तुम्ही लक्षात ठेवा, एखादी सून माहेरातून भरपूर द्रव्य आणती पण सासूला नीट बोलत नाही, आणि एखादी सून माहेरातून कमी द्रव्य आणती पण सासूचे हातपाय दाबीती, तिलाच किंमत आहे. ती आणीत असेल, भुईमुगाच्या शेंगा आणील, शेवया आणील, काय तिकडच्या बापाची तर काय पिकते ते घेऊन येईल, गाडीभर आणील, पण सासूला जर किंमत देत नसेल तर सासू मनातून तिला मानित नाही. एखादीचं माहेर गरीब असेल, तिथून ती कमी वस्तू आणीत असेल, पण सासू सासऱ्याचा आदर करते ना, ती माणसं आवडतात. म्हणजे नम्रता आहे तिच्याकडं. कोंडूजी नावाचा एक व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती, साधा व्यक्ती आहे, अभ्यासू फारसा नाही. पण एके दिवशी तुकोबारायच्या चरणावर त्या व्यक्तीने साष्टांग दंडवत घातला. गरीब माणूस आहे, साष्टांग दंडवत घातला. आणि तुकोबारायांनी त्या व्यक्तीला ती 11 अभंग दिली, या पहिल्या आमच्या पाहुण्याने फेकून दिलेली. ज्ञानोबारायचा निरोप आला तुकोबारायला. का हो म्हणे, मी त्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवलत. तुकोबारायांनी तिकडे संदेश दिला, त्या व्यक्तीला तुम्हीच विचारा. विचारलं, का रे, तुला पाठवलं होतं ना तुकोबारायकडे? काय म्हणे, ती 11 अभंग दिली प्राकृत, त्याच्यावर अजून 2 टाकली 13. मी त्यांची परत केली. काय मला एक नारळ दिलं? नको म्हणलं ते सन्मानातलं नारळ. ज्ञानोबारायनं सांगितलं, ज्या अर्थी तुकोबारायच्या आदराचा अवमान केलास, त्या अर्थी मी सुद्धा तुझा आदर करावा या लायकीचा नाही, तू निघून जाय. प्रकांड विद्वाने. ऐका कोंडोजीची कथा. कोंडोजी नावाच्या व्यक्तीनं तुकोबारायच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला, आणि तुकोबारायनी त्या व्यक्तीने परत केलेली अभंग, ज्याला वेद आस्कलित पाठ आहे, पुराण आस्कलित आहे, शास्त्र आस्कलित आहे, एवढ्या टोकाला गेलेला व्यक्ती, त्याला दिलेली ती 11 अभंग जशाला तशी त्यांनी परत केली, ती फेकून दिली. ती अभंग तुकोबारायांनी कोंडोजींना दिली. आणि जो नारळ दिलता का, तोच नारळ तुकोबारायांनी कोंडोजींना दिला. दुसऱ्याच्या घरी राब राब राबणारा कोंडोजी नारळ फोडल्याच्या नंतर त्याच्यात 1000 मोहरा निघतात. वाक्य नीट ऐका सज्जनांनो. अहमदाबादीतला एक सोनार होता, अहमदाबादचा एक सोनार, त्या सोनाराने नवस केलता माऊली महावैष्णवांच्या दरबारात. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, माझी एक अडचण आहे, तुमच्यासारखी संत ती पूर्ण करू शकतात. आणि त्याच्या जीवनातली त्या अहमदाबादच्या सोनाराची ती अडचण नाहीशी झाली, आणि त्यांनी 1000 मोहरा ज्ञानोबारायकडे सुपूर्द केल्या. आणि ज्ञानोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला, ह्या सगळ्या हिऱ्याच्या मोहरा एका नारळात टाक, आणि तो नारळ तुकोबारायकडे नेऊन दे. अगोदर आलेल्या विद्वान व्यक्तीला जो नारळ दिलता त्याच्यात 1000 मोहरा होत्या.
1000 मोरा होत्या, पण ते वरच्या शेंडीवरच गेलं. वरून जे असतं ना छिद्र करून टाकलेले होते ते वरच्यावच गेलं. ते तोच नारळ ह्या कोंडूजी नावाच्या व्यक्तीला दिला. आणि 11 अभंगाचा साक्षात्कार सज्जनांनो ऐका दादा पाटील. त्या 11 अभंगावर तुकोबारायाने सांगितलं तुम्ही चिंतन करा. आणि त्या कोंडोजीनं चिंतन केलं. देशातल्या एका नाविन्यपूर्ण राजाच्या घरची पूजा प्राप्त झाली. विश्वातला राजकीय क्षेत्रातला राजा, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि यांच्या घरच्या देव्हाऱ्यातली पूजा करायचा मान कोंडोजी नावाच्या व्यक्तीला प्राप्त झाला. ही कोणाची ताकद आहे? ही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाची ताकद आहे. निळोबाराय म्हणतात विश्वातला त्या प्रांतातला अधिकारी व्यक्ती आलाय, पण अहंकाराचं टोक होतं. ही संत लोक कोणावरही कृपा करत नाहीत, कोणावरही उपकार करत नाहीत, कोणावरही मोठं करत नाहीत. मला एक सांगायचं यांचा महिमा किती. सामान्य कोंडोजी नावाचा व्यक्ती, दुसऱ्याच्या शेतात राबणारा व्यक्ती, तुकोबारायाच्या 11 अभंगाची प्राप्ती झाली, त्या नारळाची प्राप्ती झाली. ते रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देवघरात पूजा करण्याचा मान कोंडोजीला प्राप्त होते. ही एकमेव ताकद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात